अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री गुरुनी प्रसाद भक्षण केला, त्यानंतर त्यांना आपण तस्त दिले. आता त्यांची प्रार्थना करायची, त्यांच्या नामात राहायचे, त्यासाठी श्री गुरुंना विनवावे. श्री गुरूंचे रूप नेत्री असावे, तेच हृदयात घ्यावे. आपले हृदय भरल्यासारखे वाटेल. शब्दाविना ते कोंदले जातील, त्याचे वर्णन करणे ही अशक्य आहे. आपल्या हृदयात आल्यावर आपणही तसेच होतोय की काय अशी जाणीव होईल, आणि मग हळूहळू मानस पूजेतून सचेतन व्हावे. आणि असे सातत्याने करा तर या लाभासारखा दुसरा लाभच नाही. पुन्हा सांगतो, मानस पूजेच्या मंदिरात गुरुनाम ज्योत लावावी. त्यामुळे नवविधा भक्ती एकाच वेळी घडत असते, कारण शेजारी गुरुवरच असतात. ही गुरुभक्ती सातत्याने करताना अधिकाराची प्रचिती येते, गुरुकृपेचा अनुभव येतो. मग तुम्ही पापी पतित कोणीही असा, पतितांना तो पावन करतो, तो मार्गदर्शन करतो, अनुभवाची प्रचिती देतो आणि वारंवार देतो. मनाची एकाग्रता वाढते, तळमळ शांत होते, ब्रह्मतत्वाची ओढ लागते. अशी ही मोदाची पर्वणी म्हणजे मानस पूजा होय. शब्दार्थ बघायला गेलो तर आपण जागृत असून सुद्धा स्वप्नवत असतो, तल्लीन ब्रह्मानंदात असतो. श्री गुरु संतोषित असतात. तिचे वैशिष्ट्य पाहिले तर नवनिर्मितीचा आनंद गवसतो. शब्दात बोध गावत नाही. निशिदिनीच्या बैठकीने व मानसपूजेने भक्तीचे मुद्दल व व्याज वाढत असते, आणि मग गुरुना उतराई व्हावे लागते. वाढता वाढता वाढे, श्रद्धा चिकाटीने ते दुणावते, शतगुणित होते, सहस्त्रगुणित होते, लक्ष गुणित होते. श्री गुरूंचे साक्षात दर्शन होते. अनुभवाचे बोल तुका म्हणे नाही फोल. जर तुम्ही स्वतः अनुभव घ्याल तर आनंदाचे डोही आनंद तरंग उमटतील. भाव समाधीचा अनुभव येईल. जे मी स्वतः अनुभवले तेच साधक गुरु भक्तांना सांगितले. असे हे गीत गायले, असे जे गुरुगीत मी गायलेले आहे, जसे पाहिले तसे वर्णन केलेले आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. श्री गुरुसी विनवावे, तोची नेत्री अनुभवावे, तयाचा रूपे तेज नवे रिघावे आपुल्या हृदयी. जणू तयानी भरले ये हृदयाची, ते हृदयी घातले. शब्दा विना कोंदले, वर्णिले न जाणे कदाही. अदृश्य आपले हृदय कमलात, तेने आपणची होत. भानावरी असत येत, सचेत मानस पूजेतून. जरी कराल सातत्याने, अनेक विध लाभ होणे. हे ऐते गवसने, भक्तीने परिणामवने ते. मानस पूजेच्या मंदिरात अखंड लावा गुरुनाथ ज्योत. सातत्ये नवविधा घडत, शेजारात श्री गुरु. सातत्ये करिता गुरु भक्ती, होय अधिकाराची प्रचिती. श्री गुरु कृपा संपादिती, पापी पतित ही नवादीनते. पतिताचा होय पावन, श्री गुरु करती मार्गदर्शन. अनुभवाची प्रतीती जाण,
वारंवारून येत असे. एकाग्रता वाढते मनाची, तळमळ शांत साची, ओढती ब्रह्मतत्वाची, मोदाची पर्वणी ऐसी. पाहता मानस पूजा शब्दार्थ, जागृता सोनी आपण स्वप्नात, तल्लीन जणू ब्रह्मानंदात, संतोषित गुरुते. पाहता तियेच्या वैशिष्ट्यात, नवनिर्मितीच्या आनंदात, गवसे सृजनत्व करात, शब्दात मोदन समाये. निशिदिनीच्या बैठकीने, मानस पूजेच्या प्रेमाने, होय व्याजाचे वाढणे, होणे गुरुसी उतरणे की. वाढता वाढता वाढत, चिकाटी श्रद्धा दुनावत, श्री गुरुदर्शन साक्षात भक्ता प्रत देत असे. अनुभवाचे बोल, म्हणे तुका नाही फोल, म्हणून स्वयं अनुभवाल ध्याल गुरु मानस पूजे. आनंदाचे डोही, आनंदाचे डोही, आनंदाचे तरंगही, ऐसे तरंग पाही, भाव समाधी स्वयं देही विदेही व्हाल की. जे स्वयं अनुभवले, ते साधक शिष्या कारणे लिहिले, ऐसे गुरुगत गीत गाईले, पाहिले तैसे जैसे ते.